जपानमध्ये अशी पद्धत आहे की माती तयार करून आजोबा नातवाला माती गिफ्ट देतो. आता भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोठारी म्हणून एक गाव आहे. तिथे आपल्याकडे एक पांढरी माती मिळायची. ती कोठारीकडे इतकी सुंदर आहे, म्हणजे त्याचं नुसतं आपण तो हे म्हणूया लम्स म्हणजे गोळा, तो सुद्धा पाण्यात टाकला ना तर असं विरघळायची, इतकी सुंदर माती होती. नमस्कार मंडळी, मी महेश पाठक, रूपा राहुल बजाज सेंटर फॉर एन्व्हायरमेंट अँड आर्ट्स तर्फे आज आम्ही आलो मृदा स्टुडिओमध्ये. बावणे सरांच्या या स्टुडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मातीबद्दल त्यांचं काय मत आहे, ते मातीशी कसं काम करतात आणि त्यांचा एकंदरीत हा मातीमधला प्रवास कसा. नमस्कार सर, तुमचं स्वागत आहे रूपा राहुल बजाज सेंटर फॉर एन्व्हायरमेंट अँड आर्ट मधनं या आजच्या शोमध्ये. सर्वात पहिल्यांदा सर, तुम्ही या मातीमध्ये हा तुमचा एकंदरीत प्रवास कसा होता हे आम्हाला सांगा. मातीतला माझा प्रवास खरं तर तसा विचार केला तर मी लहानपणापासूनच आकर्षित झालेलो आहे. माझं जिथे काही बालपण गेलं होतं तिथे माझे गुरु कृष्णमूर्ती मिरमिरा त्यांचं तिथे एक इन्स्टिट्यूट होतं. आणि मग ॲटोमॅटिकली शाळा सुटल्यानंतर किंवा सुट्टीच्या दिवशी तिथे बघायला जायचो मी, ते सेंटर आणि हे. मग तिथली माती मला आवडायची, ती हातात घ्यायचो, दप्तरामध्ये कोंबायचो, असं करून तो माझा अगदी सुरुवातीपासूनच तो होता सगळं काय त्याबद्दल आवड. आणि त्याच्याचबरोबर मला इतर गोष्टीमध्ये आर्ट आवडायची, म्हणजे चित्रकला हा विषय आवडायचा बऱ्यापैकी. आणि हा प्रवास जेव्हा सुरू झाला तेव्हा मी 11वी-12वी मी खरं ॲक्च्युली सायन्सला होतो मी 10वी झाल्यानंतर. आणि सायन्स झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर सुद्धा मला याची ओढ होतीच, चित्रकलेची म्हण किंवा कलेबद्दलचं. मग ती झाल्यानंतर मग मी अभिनवला ग्राफिक डिझाईन केलं. त्याच्या आधी मी 12वी झाल्यानंतर परत गुरुकडे, म्हणजे माझ्या गुरुकडे मी गुरुकुल पद्धतीने पॉटरी शिकलो होते. तर माझे गुरुजी म्हणजे माझे जे गुरु होते ते विनोबा भावेचे मानसपुत्र, ते भूदान चळवळीत होते. त्यानंतर ते जपानला जाऊन पॉटरी शिकून आले. आणि मग भद्रावतीसारखं असं एक गाव त्यांनी निवडलं आणि त्याच्यात त्यांनी त्यांचं सेंटर सुरू केलं. आणि आमच्यासारखे असे विद्यार्थी त्यांनी बरेच घडवले. पॉटरीचं शिक्षण घेतल्यानंतर मी त्यांच्याचकडे काम करायला लागलो. आणि काम करता करता त्यांचं आर्ट डिपार्टमेंट सगळं मी सांभाळायचो आणि काम सुरुवात झालं. त्यानंतर मी काही कामासाठी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर एक सगळ्यांना माहीत असेल बालगंधर्व म्हणून एक जे म्युरल्स आहे ते इथल्या दादरकरांनी ते घेतलेलं होतं. पण त्याच्या कामासाठी मला त्यांनी मदतीला बोलवलं होतं. त्यामुळे मी तिथे येऊन ते काम आणि अभिनवला परत मी ग्राफिक डिझाईन असं करून माझा अभिनवचा पण 5 वर्षाचा ग्राफिक डिझाईनचा कोर्स मी पूर्ण केला. आणि पॉटरीचं पण माझं 5-6 वर्ष ती मी पॉटरीमध्ये घालवली होते ती सगळी. आणि हे करता करता नंतर माझी बायको ती सुद्धा ग्राफिक डिझायनर आहे. आणि आम्ही दोघं जण गेले 27 वर्ष याच्यात काम करतो. आम्ही वेगवेगळ्या मीडियामध्ये काम करतो खरं तर. आणि 99% आम्ही कस्टमाइज काम करतो. म्हणजे आर्किटेक्ट बरोबर किंवा साईटवर त्याप्रमाणे डिझाईन देऊन हे. बरेचदा आर्टिस्ट लोक कसं होतं की पेंटिंग तयार करतात आणि मग तुम्ही घ्या किंवा ते होतं. तर त्याच्यापेक्षा आम्ही आर्ट त्या साईटवरती काय लागतं, तिथली कलर स्कीम काय आहे, तिथलं एन्व्हायरमेंटल काय आहे, तिथे काय मीडिया वापरू शकेल किंवा काय वापरू, किंवा मीडिया सुद्धा वापरताना क्लायंटचं बजेटप्रमाणे आम्हाला मीडिया वापरावा लागतो. त्यामुळे तो आम्ही हा सुरुवात केली. गेले आता 27-28 वर्ष आम्हाला होतोय. आम्ही पुण्यातले 90% बिल्डर्स, सिम्बॉयसिस कॉलेज, भारती विद्यापीठ किंवा पुण्यातले सगळे 5 स्टार्स हॉटेल्स यांची बरीच आम्ही कमर्शियल काम करता करता गेले 7-8 वर्ष मी जो शिकलेलो होतो ते पॉटरीवरती आम्ही आत्ता फोकस केलंय. आणि ही एक आमची पॉटरी आता तयार झाली आणि त्याच्यातनं आम्ही आता कामं सुरुवात केली आहे बऱ्यापैकी. पण मेन बेस हा पॉटरीचा होता, क्लेचा होता. त्यामुळे आम्हाला हे बाकीचं करताना तसं फारशा अडचणी आलेल्या नाही. अडचणी म्हणजे कसं की एखादं काही प्रोडक्ट करायचं, एखादं असाइनमेंट करायची आहे तर तो आमचा बेस असल्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारे ते करतो.
म्हणजे मातीशी नाळ तुमची ही लहानपणापासूनच जोडलेली होती आणि ती नाळ आजपर्यंत तुम्ही जिवंत ठेवली आहे. पण मग कला जेव्हा आपण व्यक्त करतो तो कुठल्याही कलाकारासाठी वेगवेगळे माध्यम असतात. कोणासाठी कागद आहे, कोणासाठी शब्द आहेत आणि कोणासाठी रंगमंच आहे. तसं माती सुद्धा एक माध्यम आहे कला व्यक्त करण्याचं. मग त्याच्याकडे मातीकडे तुम्ही काय बघता? माती खरं तर म्हणजे आपण जेव्हा जन्मलो ना पृथ्वीवर तर मातीशीच आपला कनेक्ट येतो सगळं असं. आणि प्रत्येक आर्टिस्टला एक वेगळं मीडिया आवडायला लागतो. कदाचित ते त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे म्हण किंवा त्याचा इंटरेस्ट काय आहे त्याप्रमाणे. माझ्या बाबतीत म्हणजे मी सगळ्या मीडियामध्ये काम करतो, पेंटिंग पण करतो, स्कल्पचर म्युरल पण करतो. पण ह्या सगळ्यामध्ये मला क्ले माती ही जास्त आवडतं. कारण माती ही तुम्हाला हातात धरल्याशिवाय किंवा त्याला स्पर्श केल्याशिवाय त्याचं फिलिंग्स कळत नाही मातीतलं की ती काय. म्हणून माती ही मला जास्त. आणि माती ही मेन बेस असा आहे की तुम्हाला एखादं कुठलंही स्कल्पचर करायचं असेल तरी तो सुरुवातीला काहीतरी क्लेमध्ये करावाच लागतो. प्रत्येक याची माती ही वेगळी असते. म्हणजे स्कल्पचर करतानाची माती वेगळी, पॉटरीसाठी लागणारी माती वेगळी. हा तो सगळा हे आहे. त्यामुळे तो सुरुवातीपासूनच मला क्ले बद्दल जास्त आकर्षण होतं. त्याप्रमाणे मी कामं करत आलेलो आहे. आणि ज्याप्रमाणे एक शेतकरी वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारची माती निवडतो, त्याचं पण ते माध्यम आहे, तो आपल्या सर्वांना पोहोचण्यासाठी ते माती वापरतो. तसंच तुम्ही सांगितलं की प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची माती वापरायला लागते. मग या मातींमधला फरक कसा आणि तुम्ही तो ओळखता कसं? आणि मग ही माती या कामासाठी वापरायची आणि ती माती त्या कामासाठी वापरायची, हे कसं तुम्ही असं विभाजता? जेव्हा मी गुरुकुल पद्धतीने पॉटरी शिकलो तेव्हा आम्हाला सगळी तोंड ओळख, जसं आपण एज्युकेशन घेतो ना तसंच हेच आहे की माती मध्ये अगदी आपल्याकडे कसं होतं की पूर्वीपासून टेराकोटामध्ये भांडी तयार केली जाते. हडप्पा मोहनजोदडो पण मध्ये त्याचा रेफरन्सेस आहे. तर ती एक वेगळ्या पद्धतीची माती. त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यापेक्षा थोडी टणक, म्हणजे त्याला टेराकोटाला अर्धनवेअर पण म्हटलं जातं. ही साधारण 1000 ते 1150 पर्यंत ती फायर केली जाते. ही थोडीशी लाल रंगाची असते. ह्या सगळ्या बेसिक आम्ही शिकलेलो आहे त्या सगळ्या. त्यानंतरची त्याच्यापेक्षा थोडीशी टणक ही स्टोन वेअर असते. ती साधारण 1200 ते 1300 डिग्री पर्यंत ती फायर करतो. त्याच्यानंतरची फोर्सलिन स्टोन वेअर ही थोडीशी मध्यम मऊ असते, म्हणजे खूप मऊ नसतं, मध्यम. पण त्या मातीमध्ये काम तुम्हाला छान करता येतो. ती थोडंसं मऊ पण, थोडंशी हार्ड पण असं. आणि त्यानंतर जी फोर्सलिन आहे ही फोर्सलिन खूपच मऊ होतो आणि खूपच डेलिकेट तुम्हाला काम करावं लागतं त्याच्यासाठी. कारण ती स्किलफुल असेल तरच तुम्ही त्यामध्ये काम करू शकता. ती खूप हँडल करायला लागतो. या वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला जेव्हा शिकवल्या गेलेत तेव्हा आपल्याकडे फक्त टेराकोटा किंवा कुंभार आपल्याला माहित आहे. कुंभाराचे पूर्वीची जे माठ होते किंवा आपण इतर गोष्टी जो बघतो तर ते काय करायचे, ती लोकल क्ले आणून तो करून, त्यात सुद्धा ती नुसती आणून क्ले होत नाही. त्याच्यात आधी टेस्ट करावा लागतो. ती वेगवेगळ्या पद्धतीचं त्याच्यात काय घालू शकतो आपण, की त्याची स्ट्रेंथ कशी वाढेल, त्याची समजा माठ करायची त्याची पोरॅसिटी कशी वाढेल, हे शेवटी प्रयोग आणि याच्यावरती. माती हे खनिजात, म्हणजे आपल्या आत मिळालेलं खनिज असतं एक प्रकारचं. त्याप्रमाणे आता तुम्हाला मी एक दाखवतो की वेगवेगळ्या प्रकारचं काय असतं की जे आम्ही मातीमध्ये बघतो. आता हे बॉल क्ले आहे, हे याचं पर्सेंटेज. त्यानंतर चायना क्ले, त्यानंतर फेल्डस्पार म्हणून आहे, त्यानंतर बेंटोनाइट म्हणून आहे. आता बेंटोनाइट हा सिरेमिक मध्ये पण वापरला जातो आणि बेंटोनाइट आपल्या याच्यामध्ये पण जो चेहऱ्याला लावतो ना त्याच्यात मुलतानी माती पण त्याला म्हटलं जातं बेंटोनाइटला. त्यानंतरची ही फायर क्ले, ही राजस्थानमध्ये थानगड म्हणून एक गाव आहे, त्याच्यात ही लोकल क्ले मिळतं. त्याप्रमाणे ही जशी आपण एखादी क्ले त्या भागामध्ये मिळतो तसं आता भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक कोठारी म्हणून एक गाव आहे, तिथे आपल्याकडे एक पांढरी माती मिळायची. ती आता हल्ली मिळत नाही, पण तशी ही. तर याचा पर्सेंटेज वेगवेगळे टाकून आपल्याला हे करता येतो. त्यानंतर हे कॉर्ट्स सिलिका, त्याच्यातलं तुम्हाला स्ट्रेंथनेस येण्यासाठी हे सगळं वापरायला लागतं. त्यानंतर एखादी माती ती खूप श्रिंकेज होत असेल किंवा त्याला ताकद नसेल तर मग त्याच्यात थोडासा ग्राफ पावडर टाकावा लागतो.
म्हणून ही एक पण ही खरं मातीच असते. ही भाजल्यानंतर त्याचं पावडर केला जातो, कारण ती एकदा परत भाजून झालेली असते ही. त्यानंतर ही टेराकोटा क्ले ही अशी असते, जो आपण माठ आणि हे करतो ना, तर त्या क्लेला त्याचा स्वतःचाच असा एक रंग असतो. आणि हा ब्राऊन का असतो, तर याच्यामध्ये आयर्न ऑक्साईडचं प्रमाण जास्त असतं, म्हणून हा थोडासा ब्राऊन आहे. आता हे सगळं करताना आम्ही काय करतो, ह्या प्रत्येक मातीचं असं एक टेस्ट करून घेतो की ती भाजल्यानंतर कशी होते, ती कशी होतं, कारण पावडर फॉर्ममध्ये कळत नाही ती काय होतं, त्याप्रमाणे टेस्ट करतो. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रत्येक माती टेस्ट करायला, तसं आम्ही हे एक अशा प्रकारचं एक त्याला हे करतो की ही एक स्लॅब तयार केली. त्यानंतर त्याला आम्ही एक वेगळं डिस्टन्स दिलं. समजा 10 सेंटीमीटरचं मी इथं दिलं, तर ती भाजल्यानंतर किती श्रिंकेज होतं, काय होतं त्याचं, काय ती बेंड होतं, स्ट्रेंथ राहतो, त्याची ताकद काय, हे सगळं प्रयोग तुम्हाला हे करावेच लागतात. हे सगळं करून म्हणजे तुमची माती त्याप्रमाणे मिळू शकतं असं. आणि मग हे सगळं करत असताना आता प्रत्येक वेळेस तुम्हाला एक आयडियल म्हणजे किंवा एक आदर्श माती असे मिळणार नाही. मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला जर मिळाली नाही, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये काही कंपोजिशनल चेंजेस करता का? हो, त्याच्यात मग खरं तर म्हणजे हेच मटेरियल असतं, तर याचं पर्सेंटेज थोडंफार करायचं. समजा आता मी बॉल क्ले घेतली आणि त्याच्यात चायना क्लेचं प्रमाण समजा मी 2% टाकलं असेल, तर मला ते त्यात कळतो की ती कुठलं पर्सेंटेज अजून थोडंसं वाढवलं तर ती माती स्ट्रेंथ त्याची जास्त येऊ शकेल, किंवा ती आपल्याला काम करायला ती आपल्याप्रमाणे ती सोयीची झाली पाहिजे. आपल्याला काम करताना ही प्रत्येक गोष्टीमध्ये एक विचार करून माती तयार करावा लागतो. जसं समजा आता मला हा एक असा थ्रोईंगचा पॉट करायचा असेल, तर त्याला लागणारी माती ही त्यातलं प्रमाण वेगळं आहे. किंवा आम्ही एखादं मोल्ड तयार केलेलं आहे, तर मोल्डमध्ये समजा आम्हाला प्रोडक्शन जॉब करायचं असेल, तर त्याच्यासाठी जी आम्ही माती तयार करतो त्याला स्लिप म्हणतो, म्हणजे त्याच्यात पाण्याचं प्रमाण आहे, तर त्याच्यात सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं असतं. किंवा समजा एखादं म्युरल करायचंय किंवा एखादं काय प्लेट करायची आहे, त्याच्यासाठी सुद्धा प्रमाण वेगवेगळं ठेवून तुम्हाला माती तयार करावं लागतो. तर ते स्ट्रेंथ कशी आहे, त्याचं श्रिंक, आणि हे सगळं करताना मेन काय असतो की प्रत्येक मातीचं टेम्परेचरवरती अवलंबून असतो. आणि ती माती तुम्हाला करताना टेम्परेचरवरती किती फायर होणार आहे, त्याची पोरॉसिटी राहणार आहे की नाही, किंवा त्याला पुढच्या वेळेस आम्ही ग्लेज हा प्रकार जेव्हा देतो, तो ग्लेज सुद्धा त्या मातीला धरणार आहे की नाही. काय होतं, कधी कधी मातीला ग्लेज धरत नाही, त्यामुळे किंवा त्या टेम्परेचरला ग्लेजचा समजा आमचा 1250 टेम्परेचरला आमचा ग्लेज असेल, तर ती माती सुद्धा 1250 टेम्परेचरला टिकली पाहिजे भट्टीमध्ये. नाहीतर अदरवाईज काय होतं, जसं काच मेल्ट होतो की नाही, तशी माती सुद्धा ही मेल्ट होते, म्हणजे अक्षरशः ते बसतं आणि तुमची भट्टीच्या भट्टी खराब होतो. हा सगळा विचार करून मग टेम्परेचर किती आहे, काय आहे, त्या टेम्परेचरला ती सेट होतं की नाही, हे सगळं असं बघणं गरजेचं आहे. हे सगळं म्हणजे सगळं वैज्ञानिक दृष्टीने मातीचा अभ्यास करून मग तुम्ही ही सगळी कलाकारी करता. हा, खरं तर म्हणजे मला उपयोग जास्त झाला की 11वी 12वी मी सायन्स घेतल्यामुळे सायन्समध्ये हे सगळं होतं, आयर्न ऑक्साईड, मॅग्नीज ऑक्साईड काय, आणि दुसरा तो एक बेस होताच माझ्याकडे. त्यानंतर कलेची म्हणजे क्लेची आवड होती. म्हणजे मी तो तुम्हाला गंमत वाटेल, पण मी क्ले लहानपणी माझ्या दप्तरात भरलेली असायची, असं इतकं आवड होतं. असा एक क्लेबद्दल काय अट्रॅक्शन, प्रत्येकाला त्याचं अट्रॅक्शन असतं, तसं एक क्ले. आणि दुसरा आमचा बेस असा आहे की आम्ही ग्राफिक डिझाईन पण केलेला आहे, मी आणि माझ्या बायकोनी. तर तो आर्ट त्याच्यात देताना तोचा आम्हाला खूप फायदा होतो. म्हणजे मी माझ्या बायकोला नेहमी म्हणतो की आपण एखादी वस्तू देणार असू आणि एखादा पॉटर किंवा कुंभार एखादा वस्तू देणार असू, तर त्याच्यात फरक असला पाहिजे. आम्ही देणारी जी वस्तू आहे ना, ती आर्ट म्हणून लोकांना दिली पाहिजे. तुम्हाला कुंभाराने एखादा माठ देणं, तो माठ म्हणून देत असेल, तर मी तो काहीतरी डेकोरेटिव्ह पीस, त्याच्यावरती मी आर्ट काहीतरी माझं सेल केलं पाहिजे. 5 रुपये तो असेल तर 5 रुपयातच मी आर्ट दिली पाहिजे, असं आमचं नेहमी दोघांचा फोकस असतो त्याच्यावरती. मग हे सगळं हा तुम्ही एक प्रोफेशनली एक छान शिकून आणि मग ते स्किल डेव्हलप करून मग तुम्ही हे काम करताय. हो, पण जो गावाकडचा किंवा कुठल्याही शहरातला असेल, जो एक कुंभार आहे, जो पारंपरिक पद्धतीने त्याची ती माती कला करतो, मातीचं काम करतो, त्याच्यामध्ये मग तरी सुद्धा तो कुठे ना कुठे त्याच्या काळानुरूप जसं जसं तो काम करायला लागतो, तसं तसं त्याच्यामध्ये पण ती एक कला यायला लागते. तो भले माठच बनवत असेल फक्त, बरोबर, पण तो माठही मग त्याच्यामध्ये तो छान त्याचा आकार असेल, तो एकदम गोलाकार असेल. मग ते परसेप्शन कसं आहे तुमच्या मनामध्ये की त्याचं आणि तुमचं कसं आहे? नाही, आता त्यांची थोडंसं ट्रॅडिशनल पद्धत अशी आहे की आम्ही सुद्धा शिकलेलो आहे, तर
ती लोक जेव्हा थ्रोईंग करतात ना, समजा आता एखादा माठ करायचं असेल तर ते पूर्ण माठ थ्रोईंग करत नाहीत, ते अर्धाच भाग थ्रो करतात, म्हणजे वरचा तोंड आणि अर्ध, आणि त्यांची थिकनेस थोडीशी जास्त असतं. समजा आमची 5 mm असेल तर त्यांचा अर्धा इंच वगैरे थिकनेस असतो, आणि नंतर ती एक वेगळ्या पद्धतीचं असं एक हे असतं, जसं आपण थापी म्हणतो ना तशा टाईपचं, आणि मग ती त्याला आत एक दगडाचा असा एक लेअर लावून त्याच्यावरती एक मग ओली माती ठेवतात, ओल्या कापड ठेवतात त्या दगडावरती, आणि वरून ते असं बिटिंग करून त्यालाच ते शेप देत असतात. म्हणजे तुम्ही कुकिंगची भांडी बघितली असेल खेडेगावात, किंवा माठ बघितलं असेल ते, आणि हे आमचं थोडंसं आधुनिक आहे त्यांच्या. आम्ही तो प्रकार करत नाही, आम्ही डायरेक्ट खालपासून वरपर्यंत सारखी तिकडे माती घडवतच वर आणतो, आणि ती थ्रेडनी कट करून आम्ही मग बाजूला ठेवतो ती. मग त्याच्यावरती मग काय तुमची थिकनेस असेल, मला समजा 6 mm थिकनेस असेल तर मग टर्निंग करतो, म्हणजे एक वेगवेगळ्या पद्धतीचे टूल्स असतात, ती आम्ही काढतो. तर ती ट्रॅडिशनल कुंभार लोक ते काढत नाहीत, ते त्याला थापून 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 त्याचं एक पातळ, ते सुद्धा पातळ करतात, पण ती त्यांची एक प्रोसेस असते ती. आणि मग भाजण्यामध्येच आता आपण कुठलंही भांडं बनवलं, कुठलं माठ असेल, कुठलं एखादं काही डेकोरेटिव्ह पीस आहे, मग तो आपण भाजतो. मग जसं वीट भट्टीमध्ये सुद्धा ती लोक भाजतात, आणि त्यांचंही मातींसोबत खेळणं आहे. बरोबर आहे. पण ते भलेही कुंभार नसतात, कधी कधी ते लोक कुठले तरी मजूर असतात, पण तेही मातीसोबत खेळतात, आणि तुम्ही पण मातीसोबत खेळता. मग ते मातीसोबत खेळताना येणारी गंमत जम्मत काय आहे? आता प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळं, जसं मी म्हटलं ना, आमची सिरॅमिकची माती वेगळी, तशी विटांची पण माती वेगळी असते. विटांची सुद्धा नुसती माती आणून ती नाही मिक्स करत, मग ती सुद्धा टेस्ट केली जाते, प्रत्येक गोष्ट येते. मग विटामध्ये काय होतं की थोडीशी पोरस यावं म्हणून ती ग्रॉक पावडर, म्हणजे याचं पावडर टाकतात, म्हणजे लाकडाचा जो भुस्सा असतो ना तो टाकतात, किंवा भाताचे जे तूस असतो, काय म्हणतो त्याला, कोंडा का काय, तो टाकतात, की जेणेकरून ती पूर्ण वीट भाजला जावी, कारण वीट ही सॉलिड होतो. आणि कुठल्याही सिरॅमिक मध्ये, मातीमध्ये जेव्हा तुम्ही सॉलिड करताना तर त्याच्या आत तुमचं एअर बबल राहिलं नाही पाहिजे. जेव्हा एअर राहील किंवा इतर गोष्टी राहील, जेव्हा ती भाजल्या जाते, जेव्हा त्याप्रमाणे ती फुटते ती, कारण तो एअर, तो गरम जेव्हा होतो ना एअर, तो बबल वाढत जातो, तो फुटतो. त्यासाठी हे सगळं, म्हणजे मग विटामध्ये सुद्धा तूस का घालतात की त्यातनं तो एअर, जेव्हा तूस भाजला जातो, जडतो, तेव्हा त्यातनं ती एअर बाहेर येतो, आणि मग थोडंसं पोरस राहावं म्हणून हे काढतो. शेवटी माती दोघांची, त्यांची माती दोघांची, माझी माती सेम आहे, फक्त आमच्या करण्याच्या प्रोसेस वेगळ्या आहे. त्यांची जी टेम्परेचर आहे ते साधारण 600-700 डिग्रीला टेम्परेचर करतात, आणि हल्ली आता ती एक रसायची पण पद्धत वेगळी असते, त्याच्यावरचं खालचे चुले वेगळे असतात, आणि अखंड भट्टी ही करून हे करतात. आमची भट्टी ही गॅस किंवा इलेक्ट्रिकवरती आम्ही जास्त हे करतो, पण आम्ही गॅस वापरतो जास्त, इलेक्ट्रिकपेक्षा गॅस वापरून त्याच्यावरती हा रिझल्ट येतो. ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की माती तुम्ही भारतातल्या वेगवेगळ्या भागांमधनं बोलवतात, आणि आजकाल सगळीकडेच खाणकाम सगळीकडेच चालू, खाणीतनंच ही सगळी माती येत असते, आणि दिवसेंदिवस मातीचं प्रमाण आता कमी होत चाललंय. म्हणजे आपल्याकडे बघतो आपण, महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला, पूर आला की मातीचा थर वाहून जातो, माती कामात चालली जाते, आणि मग हा मातीचा पण थर आता कमी होत चाललाय. तुम्ही जवळपास एक 27 वर्षांपासून काम करताय, मग त्यावेळेस जी मातीची उपलब्धता होती आणि जी मातीची गुणवत्ता होती, किंवा जेवढ्या सहजतेने माती उपलब्ध व्हायची तेवढी आज उपलब्ध होते का? आणि जर हे प्रमाण असंच चालू राहिलं तर अजून किती वर्ष तुम्हाला वाटतं हे मातीचं काम किंवा ही कला जिवंत राहील? नाही, कला ही जिवंत राहणार. त्याला एक आहे की आपल्याकडचं जे मिळण्याचा जो सोर्स होता ना, जसं आम्ही भद्रावतीला, मी गुरुकुल पद्धतीने शिकलो, तर भद्रावतीला एक कोठारी म्हणून एक गाव होता. जसं कोळशाच्या माइन्स असतात तसं याची माइन्सच्या माइन्स होत्या, पण याच्यावरती त्या वापरून कमी झाल्या. नंतर गव्हर्नमेंट पुढची काही लीज देत नाही, मग याच्यासाठी आम्हाला बाहेरनं माती मागवावं लागतो बरेचदा. आता आम्ही महाराष्ट्रात माती नाही मिळत म्हणून आम्ही आता थानगडवरून माती मागवतो. खरं तर ती कोठारी क्ले महाराष्ट्रात मिळाली असते तर आम्हाला, तर थानगडची क्ले येताना त्यांनाही तिथं आज ना उद्या प्रॉब्लेम येणारच आहे. पण आता कसं होतं की ते त्यांचा ट्रान्सपोर्ट, त्यांच्या इतर गोष्टी ह्या वाढत जाणार. आता आपल्याकडे जसं मिळतो ना तसं परदेशात सुद्धा त्याच्या खाणी, आता ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा खूप माइनच्या खाणी आहे, तर ऑस्ट्रेलियामधून इकडे येताना परत ट्रान्सपोर्ट आणि हे होणारच आहे. तर आम्ही कला विकताना
तो कॉस्टिंगचा तो कुठेतरी परत येतोच आहे बरं का प्रत्येक गोष्टीमध्ये. जसं आता आम्ही साधं उदाहरण तुम्हाला आता कलेशीच आहे म्हणून सांगतो. आता गॅस आम्ही पूर्वीचा जो घेणारा गॅस आणि आताचा गॅसमध्ये सुद्धा फरक आहे. म्हणजे मग नंतर असं होतं की खरंच गरज आहे का ह्या फील्डमध्ये काम करताना. पण तुम्हाला शेवटी काय आवड आणि बिझनेस असं दोन्ही एकत्र सांगड घातलं तर ते आवडीच होत होते असं एकंदरीत होतं. पण पुढे पुढे थोडंसं प्रॉब्लेम येऊ पण शकतो नाही पण शकतो. आता किती लोक त्याच्यावरती ह्या फील्डमध्ये येत आहेत अजून त्याप्रमाणे हे करतो. कारण प्रत्येक गोष्टी ही निसर्गाशीच अवलंबून आहे. कारण इव्हन आयर्न ऑक्साईड मॅग्नेज ऑक्साईड हे त्याच्यापासूनच तयार केले जातात सगळं असं. पण मग या खाणी जेव्हा संपत जातील मग तेव्हा कसं हे याचं रूप असेल? एखादं नवीन काही मटेरियल निघेल का की जेणेकरून त्याच्यात अजून वापरता येईल. किंवा आम्हाला असं कधीतरी नेहमीच डोक्यात येत असतो आर्टिस्ट म्हणूनही असेल की अर्ध भाग मी सिरेमिकचा वापरेन अर्ध भाग मी मेटलचा वापरेन. हा काही त्याच्यावरती सोर्स आणावा लागेल. हा ते असं काहीतरी करून तो करावा लागेल. पण हे होऊ शकेल हा तुम्ही जो म्हणताय ना कधीतरी प्रॉब्लेम येऊ शकेल त्याच्यावरती. शेवटी हे निसर्ग आहे. आता ही आपण खाणीमधनं काढल्यानंतर या मातीसोबत काम करतो. पण आपल्या महाराष्ट्राची जी माती आहे महाराष्ट्रातच आपण बघितलं कोकणापासून तर भंडारा जिल्ह्यापर्यंत भरपूर मातीचं वेगवेगळे रंग आहेत मातीचे प्रकार आहेत वेगवेगळ्या पिकांच्या म्हणजे जर शेतीच्याच उपयोगाने जर बघितलं तर वेगवेगळे त्याचा उपयोग आहे. महाराष्ट्राच्या मातीसोबत तुम्ही काही काम केलंय का आणि ते काम करताना काही वेगळा अनुभव आहे का महाराष्ट्राच्या मातीसोबत विशेषतः? महाराष्ट्राची माती म्हणून आम्ही जिथं शिकलो तिथं कोठारी क्ले ही महाराष्ट्राची माती आहे. ती कोठारी क्ले इतकी सुंदर आहे म्हणजे त्याचं नुसतं आपण तो हे म्हणूया लम्स म्हणजे गोळा तो सुद्धा पाण्यात टाकला ना तर असं विरघळायची इतकी सुंदर माती होती. म्हणजे जसा चुना विरघळतो की नाही आपण पाण्यात तसं ते. आणि त्याच्यामध्ये इतर प्रमाण खूप कमी घालायला लागायचं. म्हणजे 70% ती वापरल्यानंतर 30% तुम्ही बाहेरनं माती मागवली तरी हे होत नाही. दुसरी मी कोकणातली टेराकोटा जी आहे ना ती फार अप्रतिम आहे. पण कोकणामध्ये कसं होतं की ती नदीच्या काठची आणायची किंवा शेतातली आणायची. तर हल्ली ती नदीच्या काठातली तर माती मिळणं अवघडच आहे. शेतातली थोडंफार मिळू शकतं. ही महाराष्ट्रातली झाली माती. महाराष्ट्रात दोनच प्रकारची माती आहे कोकणातली सिरामिक साठी वापरता. हा तर ती जी कोकणातली आहे ना ती टेराकोटा म्हणून तुम्ही वापरू शकता. ही शेवटी कसं होतं की प्रत्येक गोष्टी ही तुम्हाला टेस्ट करूनच बघायला लागतो. समजा त्याच्यात मुरुम जास्त असेल मातीमध्ये तर ती कारण त्या मातीचं मेन काय आहे त्याची प्लॅस्टिसिटी राहिली पाहिजे त्याची स्ट्रेंथ राहिली पाहिजे. त्यानंतर तो भट्टीमध्ये टिकलं पाहिजे आणि तुम्हाला काम करताना ती हाताला मऊ किंवा काय अशा पद्धतीने ती राहायला पाहिजे. त्याप्रमाणे ते हे सगळं प्रत्येक गोष्टी तुम्हाला टेस्ट करावाच लागतो असं. आता एक कुठल्या पण मातीपासून एखादं जर तुम्ही आर्ट पीस बनवता म्हणजे एखादं कलेचं एखादं छान नमुना बनवताय मग त्याची माती शोधून आणण्यापासून तर ते बनेपर्यंत ही एक पूर्ण प्रक्रिया कशी आहे एकंदरीत ते थोडं सांगाल? माती खरं तर प्रत्येक गोष्टीत वेगवेगळे आपण असं म्हणूया की बिझनेसमॅन झालेले आहेत. माती विकणे पॉटरीसाठी हा सुद्धा एक वेगळा बिझनेस आहे. त्यामुळे ते वेगवेगळे क्ले आणून ती क्ले मग आमच्यापर्यंत येतो. आम्ही त्याच्यातनं माती तयार करतो आणि माती तयार केल्यानंतर बाकीचं त्याच्यावरती आर्टवर्क करतो. आता माती तयार करताना सुद्धा त्यांच्याकडनं नुसतीच माती आली ना नुसतीच आम्ही भिजवली तर असं होत नाही. आम्ही काय करतो अगोदर ती माती आहे ना एका मोठ्या टब मध्ये भिजवतो. त्याच्यात आमचे वेगवेगळे जे फॉर्म्युल्याप्रमाणे आमचा आता प्रत्येकाचा फॉर्म्युला असतो तसं आम्ही जो टेस्ट केलेला फॉर्म्युला त्याच्यात इतर गोष्टी पण घालतो. ती माती आम्ही एकदा पूर्ण मिक्स करून घेतो पाण्यामध्ये. म्हणजे त्याचा आपण राड म्हणतो ना पाण्यासारखं तो राड तयार करतो. नंतर मग एक वेगळ्या पद्धतीची आमची एक जाडणी असतात त्या गाडणीतनं ती गाडतो. ती झालेली आम्ही एक वेगळ्या पद्धतीचे आम्ही पीओपीचे असे मोल्ड केलेले आहेत. त्या मोल्ड मध्ये ते भरून ठेवतो आणि मग ती 1 दिवस 1.5 दिवसांनी ती पाणी सगळं गेल्यानंतर ती माती आम्ही तयार करून ठेवतो. माती तयार केल्यानंतर ती लगेच वापरता येत नाही. जसं तुम्ही पोळी करताना एकदा पीठ मळलं की लगेच नाही ना काही अर्धा तास 1 तास ठेवतं तसं ती आम्हाला 2-3 दिवस ठेवली तर ती झाकून ठेवून किंवा प्लास्टिकमध्ये ठेवून किंवा कापडामध्ये ठेवून ती झाल्यानंतर त्याला मळावं लागतो माती. म्हणजे त्याच्यात सुद्धा एअर बबल राहू नये किंवा आपल्याला कशा टाईपची माती पाहिजे त्याला
थ्रोईंग करताना किती हार्ड पाहिजे किंवा किती मऊ पाहिजे असं वेगवेगळा हे करून तो हा शेवटी तुमचा एक्सपिरियन्सचा भाग आहे की त्याप्रमाणे आपण मग ते तयार करून मग ती थ्रोईंग करतो. आणि मग एकदा थ्रोईंग झाली की पहिलं पॉट कच्चं झालं की मग ती आम्ही कच्चं पॉट एकदा परत फायर करतो. फायर केल्यानंतर ती साधारण 700-800 टेम्परेचर पर्यंत बिस्क म्हणतो त्याला आम्ही, की ती कशासाठी करतो की हँडल करायला थोडंसं हे होतं. नाहीतर माती ही जसं आपण पार्लेचं बिस्किट म्हणतो ना, पाण्यात टाकलं तसा टाईपचं ते असतं. ती झाल्यानंतर मग त्याच्यावरच्या इतर प्रोसेस सुरू होतात. म्हणजे मग कलरिंगचं काम, ग्लेजिंगचं काम, आणि नंतर परत 1250 टेम्परेचरला फायर करतो. हा खरं एक पॉट तयार होण्यासाठीचा हा सगळा प्रवास आहे. आणि साधारण एक किती कालावधी लागतो म्हणजे एक 8 पीस तयार करायला तुम्हाला असं एक छान? आता आम्ही माती करत असताना एका वेळेस आम्ही एक 500-600 किलोची करून घेतो. म्हणजे त्या प्रोसेसमधून ती झाली की नंतर मग जसे जसे तुम्हाला लागतो तशी तशीच आम्ही मळून घेतो. इतर वेळेस ती मळून ती आम्ही असं ठेवतो. आणि नंतर मग त्याचं झालं की पण साधारण एक 8 तास 8 दिवस 10 दिवस तरी ह्या प्रोसेसला जातो. पण फायरिंग होतपर्यंत एक 15 दिवस लागतो. पण ते नुसतं एका पॉटचा नाही विचार करू, त्याप्रमाणे इतर गोष्टी पण चालू असतात. तसं तुम्ही सांगितलं की जसं टेक्नॉलॉजीचा तुम्ही सगळ्या गोष्टींनी वापर करता, फर्नेस वापरता किंवा टेस्टिंग करून सगळं तुम्ही वापरता. पण जेव्हा आपण पुरातन काळातला जेव्हा कंटेक्स बघतो, हडप्पा आहे, मोहनजोदडो आहे, नंतर भरपूर आपल्या भारतामध्ये साईट्स मिळाल्या आहेत, तर प्रत्येक साईटवरती आपल्याला काही ना काही मातीचं काम मिळालं आहे. म्हणजे कुठे मातीचा बैलच मिळाला असेल, हो बरोबर आहे, किंवा कुठे मातीचे कॉइन्स मिळाले असतील, किंवा एखादा भांड्याचा तुकडा मिळाला, भांड्याचा तुकडा मिळाला असेल. मग त्या काळी एवढी सगळी टेक्नॉलॉजी नसताना त्या लोकांनी एवढं छान केलं, तर मग ते कसं झालं असेल असं? खरं तर प्रत्येक फील्डमध्ये त्या काळातली टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा जास्त चांगली होती असं म्हणायला काहीच हरकत नाही. समजा पेंटिंगचं उदाहरण केलं तर अजंठा वेरुळा, म्हणजे वेरूळ काय होतं ते, किंवा राजस्थान मधले हे, तसं त्यांची काहीतरी टेक्नॉलॉजी. अगदी आता आपण जो वास्तुशास्त्र म्हणतो तसं पूर्वीचं पण वास्तुशास्त्र किती प्रगत होतं. म्हणजे अजंठा वरून खाली आले, त्यामुळे तसं हे होतं. तर ती त्यांची टेक्नॉलॉजी होती. खरं तर तेच आपण वापरत आलेलो आहे. तर आम्हाला करताना आमचे गुरु सांगायचे की जपानमध्ये अशी पद्धत आहे की माती तयार करून आजोबा नातवाला माती गिफ्ट देतो. आपण जसं म्हणतो ना सोनं चांदी आपण नातवासाठी ठेवतो ना, तसं जपानमधील लोक नातवासाठी माती तयार करतात आणि जमिनीत पुरवून ठेवतात. आणि नातू झाल्यानंतर 20-25 वर्षांनी की मी माझी जी परंपरा आहे की मी जे काही करतो ना हे तुझ्यासाठी माझ्याकडनं गिफ्ट, म्हणजे हा वारसा ते पुढे असं आपल्याकडे खरं तर होत नाही. म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की कुंभार जो कला आहे ना, म्हणजे कुंभार म्हणजे जातीने कुंभार, मला जातीबद्दल नाही म्हणायचं, की व्यवसायाने जे होते ना त्याच्यापेक्षा इतर लोकच थोडंसं जास्त त्याच्यात काम करतात. शेवटी तो इंटरेस्ट आणि याचा तो भाग आहे असा. सर, आपण जेव्हा माती बघतो, मातीला कधी कधी व्यक्ती म्हणूनही संबोधतात. डॉक्टर विठ्ठल रागाने लिहिलं काळ्या मातीचं माती तर ती फरक चालत आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक ओळ लिहिली की पाणी भिजवलं ढेकुळं लोणी पायाने लागत आहे. म्हणजे मातीला त्यांनी एक लोण्याची उपमा दिली की छान असं पायाला लोण्यासारखं लागतं. तसं तुम्ही मातीला काय उपमा द्याल? मी सुद्धा म्हणजे लोण्याची उपमा देईन. खरं तर माती जेव्हा ती हार्ड फॉर्म मध्ये असते, ढेकूळ किंवा आपण म्हणतो त्याला लंप फॉर्म मध्ये होते, जेव्हा ती पाण्यात जाते ना तेव्हा तिचं रूपच बदलतं. आणि सुरुवातीचा तिचा तो हार्डनेस किंवा त्याचा तो स्टोन जो दिसतो ना आपल्याला, तो भिजल्यानंतर त्याचं जे फिलिंग्स आहे तो जोपर्यंत तुम्ही ती माती हातात घेत नाही ते फिलिंग्स काय कळतच नाही तुम्हाला. आणि हातात घेतल्यानंतर जसं पंचेंद्रियामध्ये तुमची तंद्री लागतं किंवा काय जे होतो ना तसं ते होतो एकदा मातीमध्ये घेतल्यानंतर. तर त्यामुळे हाताला जेव्हा माती लागतो ना तेव्हा एक वेगळंच तार छेडतो म्हणतो ना, तसा एक मला होतो ते. असं म्हणजे ती लोण्यासारखी म्हणूया किंवा तार छेडते म्हणूया, असं एक ते ती होते म्हणजे. आणि जसं तुम्ही सांगितलं भावना आणि ते छान फील अनुभव. तसंच कबीर साहेब सुद्धा म्हणतात की माटी कहे किंवा रोंदण्यामुळे एक दिन आएगा मैं रोंदूंगी तोय. म्हणजे ती त्यांच्याशी बोलते. जर आज तुमच्याशी माती बोलली तर ती काय बोलेल तुमच्याशी? खरं तर माझ्यासारख्या पॉटरचा किंवा मी पॉटर्स आहे, माझा मेन बेस काय आहे? माती.
माती नसेलच, कॉईल नसेल तर मी काहीच करू शकत नाही. म्हणून माझा तो आहे. आणि ते करताना जेव्हा मी मातीचा विचार करतो ते सगळंच येतं समोर. एक पक्की वाहणारी माती, त्यानंतर ती गोळा करून आपण तयार करतो ती जी माती, ती निसर्ग, पृथ्वी, ग्रोथ, त्याचा निसर्गातून होणारा ग्रोथ, हे सगळं मातीशीच कनेक्टेड आहे सगळं त्याचं. आणि मग त्याप्रमाणे आपण कसं ते करत जातो, एक त्याचा एक फील तो एक आहे. आणि एक अजून प्रश्न की माती हा शब्द जो तुमच्या स्टुडिओचं नाव सुद्धा मृदा आहे, संस्कृतमध्ये मातीला मृदा म्हणतात. आणि माती हा एकच शब्द जो ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय भावना येते? म्हणजे आता एखादा शेतकरी असेल तर त्याला वाटतं की नाही, माती मला ही माझ्या उपजीविकेचं साधन आहे, किंवा कोणी त्याला आई म्हणतं. बरोबर. तुमच्या मनात माती हा शब्द ऐकल्यानंतर काय सर्वात पहिले माझ्यासाठी माती आहे ना साथीदार आहे. आपण म्हणतो ना एक साथी किंवा काय ना, ती माझी साथीदार आहे. म्हणजे आतापर्यंतच्या प्रवासात आली आणि पुढच्या प्रवासाला सुद्धा ती माझ्याबरोबर साथ देणार आहे. म्हणजे इतकं मी एकरूप त्या मातीशी झालेलो आहे. कदाचित मी ते म्हणेन ती माझा आधारस्तंभ पण आहे, जसं आपण म्हणतो ना एखादं असतो असं. तर हा माझा मातीशी असलेला कनेक्ट आहे. आणि मातीशी तुम्ही एवढे दिवस खेळता, त्यांचा प्रवास मातीसोबत. आणि जर तुम्हाला एक कलाकार म्हणून मातीला जर कुठली शक्ती द्यायची असेल तर ती शक्ती कुठली असेल? मी असं म्हणेन माती आणि पृथ्वी, निसर्ग याचं एक नातं आहे सगळं. आणि आता जे काही चाललेलं आहे ना, तर माती ही जोडण्याचं काम करेल असं मला खूप मनापासून वाटतं. की माती मी एखादं तयार करताना, समजा एक आता चहाचा कप झाला तर मी तो हँडल लावतो ना, ती जोडते ते त्याला. तसं ही माती आहे ना सगळ्यांना जोडावी किंवा जोडेल असं मला खूप वाटतं तो. आणि निसर्गातनं जसं नवीन जीव होतो ना, तसं ती मातीतनं पण व्हावी. जो आता काही जो चाललाय ना समाजामध्ये, तो सगळं नष्ट व्हावं, वाहून जावं सगळं, आणि त्या मातीने परत सगळ्यांना एकत्र आणावं असं माझं मनापासून खूप वाटतं. मग कुठलंही नाही, तो जो आपला जो काही चाललाय ना धर्म बिर्म हे सगळं जावं, की माती हे एकच माध्यम राहावं आणि तिने सगळ्यांना जोडावं असं मला मनापासून वाटत असतं. आणि ती जोडेल एक ना एक दिवस. कारण सगळं जेव्हा पाऊस येतो ना, वरची घाण वाहून जातं आणि नंतरची ती जी माती आहे ना, नदीकाठची माती कशी असतं, वाहून गेली ना तर ती नदीच्या बाजूला जी असते ना ती खरी माती असतं. त्याच्यावरची घाण सगळी वाहून जाईल आणि ती जी माती काढून मग त्याचा आम्ही पॉट करतो. आणि त्याच्यातनं जी काही तुम्ही म्हटलं तसं ती लोण्यासारखी जी माती असते, लोण्यासारखीच असते ती. तुम्ही एकदा कधीतरी गेला ना, तुम्ही त्या नदीकाठच्या असा हात घालून बघा तसं. तर असं ही सगळी लोणी आपल्या लोकांना सगळं असं करावं आणि त्यातलं सगळं ते धूळ वाहून जावं, सगळं काय जी घाण आहे ना ती जाऊ दे आणि माझी मातीने परत एकत्र सगळ्यांना आणावं असं मला मनापासून वाटतं ते असं. तर श्रोतो, आजच्या या भागामध्ये आपण बावणे सरांकडनं मातीबद्दल खूप छान त्यांच्याकडनं माहिती घेतली. बावणे सरांनी सुरू केलेला 27 वर्षांपूर्वी हा मातीचा प्रवास, किंबहुना ते जन्मताच मातीसोबत त्यांचे नाव जोडले गेले आणि आजतागायत त्यांनी ते कायम ठेवले. आणि या पुढचा प्रवास देखील ते या मातीसोबत तसाच सुरू ठेवणार आहे. आणि खूप 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 धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला मातीबद्दल एवढी छान माहिती दिली. आणि हा तुमचा स्टुडिओ आम्हाला अतिशय आवडला. म्हणजे आम्ही निसर्गप्रेमी लोक आहोत, पण त्यातला माती हा एक भाग आहे. पण माती हा भाग सुद्धा आपण एवढ्या मोठ्या आवाक्यामध्ये बघू शकतो, हा एक दृष्टिकोन आज आम्ही नक्कीच इथून घेऊन जाऊ. आणि तुमच्या माध्यमातून मी एक हे करतो की तुम्ही त्या लोकांपर्यंत पोहोचवा की आमच्या स्टुडिओला तुम्ही या, नक्कीच मातीशी खेळा. आमचं काय जे प्रोसेस आम्ही केले आहे सगळ्यांसाठी आम्ही वेलकम करतो. आणि मातीशी कनेक्ट व्हा आणि एक हाताला माती लागू द्या असं नाही म्हणतो आपण. जसं मातीवरनं चालतो, पायाला जसं मातीचा स्पर्श होतो अनवाणी पायाने चालल्यानंतर, तसं तुम्ही माझ्याकडे येऊन तुमच्या हाताला त्याचा मृदूपणा, त्याचं ते टेक्स्चर, त्याचं ते भाजल्यानंतरचा दिसणारा त्याचा फील हे तुम्ही अनुभवा असं मला भयंकर वाटतं. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा हा संदेश आम्ही नक्कीच सर्वांपर्यंत घेऊन जाऊ. तुम्ही आला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.